लिनक्सच्या जनरल पर्पज युटिलिटीज वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण या ट्युटोरियलमध्ये लिनक्समधील काही बेसिक आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या कमांड्सबद्दल माहिती करून घेणार आहोत. लिनक्स सिस्टीमवर काम करण्यास तुम्हाला सुरुवात करता यावी हा या ट्युटोरियलचा उद्देश आहे. आपण प्रथम एचो कमांड बघणार आहोत. लक्षात ठेवा, लिनक्स कमांड्स केस सेन्सिटिव्ह आहेत. वेगळे सांगितले नसल्यास सर्व कमांड्स आणि त्यांतील पर्याय लोअर केसमध्ये असतील. ह्या कमांडचा उपयोग स्क्रीनवर काही संदेश दाखविण्यासाठी केला जातो. आता टर्मिनलवर जाऊया. उबुंटूमध्ये टर्मिनल उघडण्यास Ctrl-Alt-T एकत्रितपणे दाबा. सर्व युनिक्स सिस्टीम्सवर ही कमांड काम करतेच असे नाही. दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये टर्मिनल उघडण्याची सर्वसाधारण पद्धत समजावून सांगितले आहे. कमांड प्रॉम्प्टवर एचो स्पेस हेल्लो वर्ल्ड टाईप करून एंटर दाबा. हेल्लो वर्ल्ड हा संदेश स्क्रीनवर दिसेल. आपल्याला एचो कमांडच्या सहाय्याने एखाद्या व्हेरिएबलची किंमत देखील दर्शवता येते. कमांड प्रॉम्प्टवर एचो स्पेस डॉलर कॅपिटलमध्ये शेल टाईप करून एंटर दाबा. आपल्याला आऊटपुटमध्ये वापरत असलेली शेल दर्शवेल. आपण एचो कमांड सोबत एस्केप सिक्वेन्सेस देखील वापरू शकतो. त्यासाठी लिनक्समध्ये आपल्याला -e हा पर्याय वापरणे आवश्यक आहे. एस्केप सिक्वेन्सेसमधील \t ने टॅब व \n ने नव्या ओळीवर येता येते. तसेच \c ने त्याच ओळीवर आपल्याला प्रॉम्प्ट आणता येतो. काही टाईप करण्यापूर्वी जेव्हा आपल्याला एखादा संदेश दाखवायचा असेल तर ह्याचा उपयोग होतो. प्रॉम्प्टवर टाईप करा एचो स्पेस -e विथिन सिंगल कोट एंटर अ कमांड \c आणि एंटर दाबा. आपल्याला एंटर अ कमांड हे प्रिंट झाल्यावर त्याच ओळीवर प्रॉम्प्ट दिसेल. समजा आपल्याला चालू लिनक्स कर्नेलचे व्हर्जन जाणून घ्यायचे आहे. त्याबद्दल आणि आपल्या संगणकाची इतर अनेक वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आपल्याकडे उनमे ही कमांड आहे. कमांड प्रॉम्प्टवर उनमे स्पेस -r टाईप करून एंटर दाबा. तुमचे युजरनेम काय आहे हे जाणून घेण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर व्हो स्पेस एम स्पेस आय टाईप करून एंटर दाबा. हे प्रत्यक्षात आपल्याला व्हो ह्या कमांडद्वारे दिसते, जी त्या क्षणी मल्टी-युजर सिस्टीमवर लॉग्ड इन असलेल्या सर्व युजर्सची यादी देते. कधी काही कारणांनी तुमचा पासवर्ड तुम्हाला बदलण्याची गरज भासते. यासाठी आपल्याकडे पासवर्ड ही कमांड आहे. कमांड प्रॉम्प्टवर PASSWD टाईप करून एंटर दाबा. आपण ही कमांड टाईप केल्यावर आपल्याला सध्याच्या पासवर्डची विचारणा केली जाते. येथे आपण आपल्या सिस्टीमचा चालू पासवर्ड टाईप करू. आपण योग्य पासवर्ड दिल्यास आपल्याला नवीन पासवर्ड देऊन त्याची खात्री करण्यासाठी तो पुन्हा टाईप करणे आवश्यक आहे. पण आपण आपला चालू पासवर्ड विसरलो तर काय? चालू पासवर्ड माहीत नसताना देखील पासवर्ड बदलता येऊ शकतो, परंतु हे केवळ रूट युजरच करू शकतो. आता रूट युजर कोण असतो? ही एक विशेष व्यक्ती असते जिच्याकडे काही विशेष अधिकार असतात. विंडोजशी तुलना करायची झाल्यास रूट युजर म्हणजे सिस्टीमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स असणारी व्यक्ती. समजा आपल्याला सिस्टीमची वेळ आणि तारीख जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे पुढील कमांड आहे. टर्मिनलवर डेट टाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला सिस्टीमची चालू वेळ आणि तारीख दर्शवेल. ही कमांड वेळ व तारीख दोन्ही देते व यात खूपच उपयुक्त पर्याय उपलब्ध आहेत. कमांड प्रॉम्प्टवर डेट स्पेस
प्लस पर्सेंटेज साइन कॅपिटल टी टाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला केवळ वेळ, तास, मिनिटे आणि संकेत या फॉरमॅटमध्ये दर्शवेल. कमांड प्रॉम्प्टवर डेट स्पेस प्लस पर्सेंटेज साइन स्मॉल h टाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला महिन्याचे नाव दाखवेल. कमांड प्रॉम्प्टवर डेट स्पेस प्लस पर्सेंटेज साइन स्मॉल m टाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला वर्षातील महिन्याचा अंक दाखवेल. येथे फेब्रुवारी महिन्यासाठी 2 दर्शवत आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आऊटपुटशी हे जुळवून बघा. कमांड प्रॉम्प्टवर डेट स्पेस प्लस पर्सेंटेज साइन स्मॉल y टाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला चालू वर्षातील शेवटचे 2 अंक दर्शवेल. आपण हे पर्याय एकत्र देखील करू शकतो. उदाहरणार्थ कमांड प्रॉम्प्टवर डेट स्पेस प्लस विदिन डबल कोट्स पर्सेंटेज स्मॉल h पर्सेंटेज स्मॉल y टाईप करून एंटर दाबा. येथे हे आपल्याला फेब्रुवारी 11 असे दर्शवत आहे. या संबंधित आणखी एक कमांड म्हणजे कॅल. या कमांडने आपल्याला कुठल्याही वर्षाच्या कुठल्याही महिन्याचे कॅलेंडर बघता येते. चालू महिन्याचे कॅलेंडर बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर कॅल टाईप करून एंटर दाबा. कुठल्याही एका महिन्याचे जसे की डिसेंबर 2070 चे कॅलेंडर बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर कॅल स्पेस 12 स्पेस 2070 टाईप करून एंटर दाबा. ही कमांड आपल्याला डिसेंबर 2070 चे कॅलेंडर दर्शवेल. पुढे जाण्यापूर्वी आपण फाईल्स आणि डिरेक्टरीज बद्दल थोडी चर्चा करू. लिनक्समध्ये जवळजवळ प्रत्येक गोष्ट फाईल स्वरूपात साठवलेली असते. मग फाईल म्हणजे काय? आपण आपली कागदपत्रे ज्यात ठेवतो त्याला फाईल म्हणतात. लिनक्समध्ये फाईल ही माहिती संग्रहित करण्याची एक जागा असते. आता डिरेक्टरी म्हणजे काय? डिरेक्टरी म्हणजे जिथे अनेक फाईल्स आणि सब डिरेक्टरीज संग्रहित केलेल्या असतात ती जागा. डिरेक्टरी आपल्याला आपल्या फाईल्सची मांडणी योग्य पद्धतीने करण्यास मदत करते. विंडोजमध्ये डिरेक्टरीला आपण फोल्डर म्हणतो. लिनक्स सिस्टीमवर लॉग इन केल्यावर आपण डिफॉल्ट रूपात होम ह्या डिरेक्टरीमध्ये जातो. होम डिरेक्टरी बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर एचो स्पेस डॉलर कॅपिटलमध्ये होम टाईप करा आणि एंटर दाबा. पुढील pwd कमांडमुळे आपल्याला आपण सध्या काम करत असलेली डिरेक्टरी बघता येते. pwd म्हणजे प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. कमांड प्रॉम्प्टवर pwd टाईप करून एंटर दाबा. एकदा डिरेक्टरीबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला त्या डिरेक्टरीमध्ये असलेल्या फाईल्स आणि सब डिरेक्टरीजमध्ये काय आहे हे जाणून घ्यायचे असल्यास युनिक्स आणि लिनक्समध्ये सर्वात अधिक वापरली जाणारी ls ही कमांड आपल्याकडे आहे. ls ही कमांड टाईप करून एंटर दाबा. आता आलेले आउटपुट बघा. साधारणपणे फाईल्स आणि सब डिरेक्टरीज ह्या वेगवेगळ्या रंगांनी दर्शविल्या जातात. ls ही अतिशय बहुउपयोगी अशी कमांड असून तिचे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी काही बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर ls स्पेस -all टाईप करून एंटर दाबा. ही आपल्याला सर्व फाईल्सची यादी हिडन फाईल्स सोबत दर्शवते ज्यांच्या नावाची सुरुवात डॉटने केलेली आहे. जर आपल्याला केवळ फाईल्सच्या नावांशिवाय अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण -l हा पर्याय वापरू शकतो. केवळ ls स्पेस -l ही कमांड टाईप करा आणि एंटर दाबा. हे आपल्याला फाईल परमिशन, फाईलच्या ओनरचे नाव, शेवटचा बदल, केलेली वेळ आणि फाईलचा बाईटमधील
आकार इत्यादी दर्शवेल. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या प्रत्येक फील्डची माहिती करून घेणार नाही. ls कमांडचे अनेक पर्याय आहेत जे आपण नंतर बघणार आहोत. समजा आपल्याला ही सर्व माहिती केवळ स्क्रीनवर दाखविण्याऐवजी एखाद्या फाईलमध्ये ठेवायची आहे. प्रत्यक्षात आपण कुठल्याही कमांड नंतर मिळालेले आउटपुट फाईलमध्ये समाविष्ट करू शकता. त्यासाठी केवळ कमांड पुढे राइट एंगल ब्रॅकेट आणि फाईलचे नाव टाईप करा, जसे की ls स्पेस -l स्पेस राइट एंगल ब्रॅकेट स्पेस फाइल इन्फो असे टाईप करून एंटर दाबा. आता सर्व फाईल्स आणि डिरेक्टरीजची माहिती फाइल इन्फो नामक फाईलमध्ये लिहिली जाईल. परंतु या फाईलमधील घटक कसे बघायचे त्यासाठी आपल्याकडे कॅट ही कमांड आहे. कॅट स्पेस फाईलचे नाव म्हणजेच इथे फाइल इन्फो ही कमांड टाईप करून एंटर दाबा. आता आपण त्यातील घटक बघू शकतो. कॅट या कमांडचा दुसरा महत्त्वाचा उपयोग नवी फाईल बनवण्यासाठी होतो. त्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर कॅट स्पेस राइट एंगल ब्रॅकेट स्पेस फाईल नेम उदाहरणार्थ फाइल1 टाईप करा आणि एंटर दाबा. आता एंटर दाबल्यावर कमांड प्रॉम्प्ट युजरकडून येणाऱ्या इनपुटची वाट बघेल. आपण जे काही टाईप करू ते आपल्या फाईलमध्ये लिहिले जाईल. मग काही मजकूर टाईप करा. आता आपले इनपुट देऊन झाले असल्याचे सांगण्यासाठी एंटर दाबा. आता कंट्रोल आणि डी ही बटणे एकत्रितपणे दाबा. जर फाइल1 ही फाईल आधीपासून उपलब्ध असेल तर युजरने दिलेला मजकूर त्या फाईलमध्ये ओव्हरराईट होईल. आता जर आपल्याला नवे इनपुट आधीच उपलब्ध असलेल्या फाइल1च्या शेवटी जोडायचे असेल तर कमांड प्रॉम्प्टवर कॅट स्पेस डबल राइट एंगल ब्रॅकेट स्पेस फाइल1 टाईप करून एंटर दाबा. अनेक कमांड्सची माहिती आपण घेतलेली नाही आणि ज्या कमांड्सची माहिती घेतली त्यांच्या अनेक पर्यायांचा विचार आपण केलेला नाही. पण आतापुरते आपण येथेच थांबू. आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.